केलेली आहे। माननीय मंत्री महोदय मंचाकडे येत आहेत आणि या सोहळ्याला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला माननीय मंत्री महोदय संबोधित करतील आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत। आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी, माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी, विद्यार्थी आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यातील माता भगिनींनो, बंधूंनो, आपणा सर्वांना 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आणि पुढील भारत घडवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार केला। 1857च्या स्वातंत्र्य समरापासून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत असंख्य स्वातंत्र्यवीरांनी परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला। महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि जनसहभागाच्या बळावर स्वातंत्र्य लढा जन आंदोलन बनवलं। स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लाल, बाल, पाल आणि असंख्य राष्ट्रनायकांनी देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली। या महान स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्य भारतात मुक्त विश्वास घेत आहोत। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ सामाजिक न्याय, समता, बंधुभावाचे मूल्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान ही आपल्या राष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहे। आजची युवा पिढी हीच विकसित भारताची खरी शक्ती आहे। त्यामुळे स्वातंत्र्यवीराच्या त्यागातून प्रेरणा घेऊन ज्ञान, कौशल्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रसेवेच्या माध्यमातून विकसित भारत घडवण्याची जबाबदारी आपल्या युवकांची आहे। महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समृद्ध विचार वारसा लाभला आहे। समता, शिक्षण, स्वाभिमान आणि लोककल्याणाचा हा वारसा पुढे नेणे हीच या महामानवाची खरी आदरांजली आहे। मित्रांनो, धाराशिवच्या विकासाचा विचार करताना शेतकरी हा माझ्या दृष्टीने केंद्रबिंदू आहे। शेतकऱ्याच्या हातात पैसा आला, त्याची शेती सक्षम झाली तर गावाची आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते। शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। जिल्ह्यात 97,873 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून 47,886 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे। त्यापैकी 30,892 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। या योजनेतून धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 1,70,000 ते 1,80,000 शेतकऱ्यांना सुमारे 1,400 कोटी रुपयापर्यंतचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। याच योजनेअंतर्गत 12,294 थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर 105 कोटी 86 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे। कृषी क्षेत्रातील विविध योजनांच्या माध्यमातून 6,000हून अधिक लाभार्थ्यांना सुमारे 65 कोटी रुपयाचे अनुदान व अर्थसहाय्य देण्यात आले आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेत 3,20,000हून अधिक शेतकऱ्यांना 315 कोटी रुपयांहून अधिक पीक विमा भरपाई देण्यात येत आहे। मात्र आपले उद्दिष्ट केवळ अनुदान देणे नाही, शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग आणि शाश्वत शेतीची जोड देणे हा आमचा प्रयत्न आहे। या आधारित सोयाबीन प्रकल्प, IIT बॉम्बेच्या सहकार्याने कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रोत्साहन यामुळे धाराशिवची शेती आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे।
रेशीम उद्योगातही धाराशिवने मराठवाड्यात दुसरे स्थान मिळवले आहे. 1560 शेतकरी रेशीम व्यवसायात जोडले गेलेले आहेत. धाराशिव सिल्क क्लस्टरमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळणार आहे. धाराशिवचा विकास हा केवळ आर्थिक नसून हरित आणि शाश्वत असला पाहिजे. सन 2026-27च्या सर्वसाधारण जिल्हा परिषद योजनेसाठी 494 कोटी रुपयाचा नियत वेळ मंजूर करण्यात आला आहे. हरित धाराशिव अभियानातून मागील वर्षी एकाच दिवशी 15 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यापैकी 85% अधिक रोपे आजही जिवंत आहेत. यावर्षी 14 ऑगस्ट रोजी 8 ठिकाणी 33.7 हेक्टर क्षेत्रावर 12 तासात 10 लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करून धाराशिवने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासन आणि धाराशिवच्या नागरिकांचे मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या नाला खोलीकरणाच्या माध्यमातून 302 प्रकल्पांमधून 170.38 घनमीटर गाळ काढून तो शेतांमध्ये टाकण्यात आला. त्यामुळे जमीन सुपीक होण्याबरोबरच भूजल साठा वाढण्यास मदत झाली आहे. पाणी, माती आणि पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे होय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिर विकासासाठी 1865 कोटी रुपयाच्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. त्यातील 582 कोटी 16 लाख रुपयाच्या 4 भाविक सुविधा केंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुळजापूर, नळदुर्ग, तेर, येरमाळा यासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या विकासातून पर्यटन वाढेल, स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि धाराशिवच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल. जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील आकांक्षित तालुका कार्यक्रमात समावेश झाला असून प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपयाचा स्वतंत्र निधी उपलब्ध होणार आहे. विकासाचा लाभ जिल्ह्याच्या एका भागापुरता मर्यादित न राहता प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा संकल्प आहे. आपला जीव धाराशिव विजन 2030 आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प आपण केला आहे. या विकासात शासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले की समाज आणि राष्ट्र सक्षम होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील 4,07,046 पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळत आहे. उमेदच्या माध्यमातून सुमारे 15,000 स्वयंसहायता गटांद्वारे 1,36,000हून अधिक कुटुंबांचे संघटन झाले आहे. महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी तुळजापूर येथे 20 कोटी रुपयाच्या निधीतून उमेदवार उभारला जाते. मागील वर्षी जिल्ह्यातील 73,000हून अधिक महिला लखपती दिदी बनल्या. ती केवळ संख्या नाही, हा ग्रामीण महिलांचा आत्मविश्वासाचा विजय आहे.